हर हर महादेव मित्रांनो, श्रावण महिन्यात मातीपासून तयार केलेल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. पण हे पार्थिव शिवलिंग घरी नेमकं कसं बनवायचं, त्यासाठी कोणती माती घ्यायची, पूजेसाठी कोणते साहित्य लागणार, फुलं बेलपत्र अर्पण करायचे आणि पूजा झाल्यानंतर शिवलिंगाचं काय करायचं, आजच्या या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून म्हणजेच मातीपासून तयार केलेले. त्यामुळे मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात. श्रावण महिन्यात भगवान शिवांची भक्ती म्हणून अनेक जण पार्थिव शिवलिंग तयार करतात आणि त्याची पूजा करतात. या पूजेसाठी मोठं शिवलिंग किंवा महागडं साहित्य असणं आवश्यक नाही. श्रद्धा आणि स्वच्छ मनापासून केलेली पूजा विशेष महत्त्वाची असते. सर्वप्रथम स्वच्छ आणि नैसर्गिक माती घ्यावी. मातीमध्ये दगड, कचरा किंवा इतर वस्तू नसाव्यात. माती चाळून घेतली तर आणखी चांगलं. आता या मातीमध्ये थोडं थोडं पाणी घालून ती मऊसर मळून घ्यावी. माती खूप पातळ किंवा कडक नसावी. हाताने सहज आकार देता येईल अशी माती असावी. मातीचा छोटा गोळा करून त्याला हळूहळू शिवलिंगाचा आकार द्यावा. खाली त्याला आधार देण्यासाठी एक छोटासा गोल पिंडीसारखा भाग तयार करा. आता पाहूया पार्थिव शिवलिंगाच्या पूजेसाठी काय साहित्य लागेल. स्वच्छ पाट किंवा पूजा थाळी, पाणी, चंदन, अक्षता, बेलपत्र, फुले, धूप, दीप, नैवेद्यासाठी फळ किंवा गोड पदार्थ, आरतीसाठी साहित्य घ्यावे. अभिषेक करायचा असल्यास दूध, दही, मध आणि साखर घेऊन पंचामृत तयार करू शकता. मात्र आपल्या घरच्या परंपरेनुसार पूजा करणे योग्य. भगवान शिवांना बेलपत्र विशेष प्रिय मानले जाते. त्यासोबत धोत्र्याचे फूल, पांढरी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. उपलब्धतेनुसार तुम्ही स्वच्छ आणि ताजी फुले श्रद्धेने अर्पण करू शकता. फुले कोमेजलेली किंवा खराब नसावीत. पूजेच्या आधी ती स्वच्छ असावीत. सर्व साहित्य तयार झाल्यानंतर पार्थिव शिवलिंग स्वच्छ पाटावर ठेवावे. सर्वप्रथम भगवान शिवांचे नामस्मरण करून पूजा करावी. शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. आपल्या घरच्या परंपरेनुसार पंचामृताने अभिषेक करायचा असल्यास तोही करू शकता. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करावे. शिवलिंगाला चंदन लावावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप आणि दीप लावावा. नैवेद्य दाखवावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जाप करावा. शेवटी भगवान शिवांची आरती करून नमस्कार करावा. पूजा झाल्यानंतर पार्थिव शिवलिंग कायमस्वरूपी देवघरात ठेवायचं नसतं. पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्या घरच्या धार्मिक परंपरेनुसार त्याचे विसर्जन करावे. पार्थिव शिवलिंगाची एक सुंदर गोष्ट म्हणजे हे मातीपासून तयार होतं आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा निसर्गात विलीन केलं जातं. म्हणजेच मातीपासून आलेले शिवलिंग पुन्हा मातीमध्येच विलीन होतं. यातून निसर्गाशी जोडलेली एक सुंदर भावना आपल्याला पाहायला मिळते. अशाच धार्मिक व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.